एकदा स्वागत। आजपासून बरोबर 7 दिवसांनी महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होणार आहे। तुम्ही म्हणाल की अहो जागा तर 17 आहेत, मग 11च ठिकाणी मतदान कसं? तर काय आहे ना, तुम्हाला आठवतच असेल की महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीचे किमान 100 नगरसेवक बिनविरोधच जिंकले होते। तोच कित्ता आजही कायम आहे। 17 पैकी महायुतीचे 6 उमेदवार बिनविरोध जिंकलेत। त्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे प्रत्येकी 2 आहेत, त्यामुळे उरलेल्या जागा आहेत 17। हां, पण एक आहे, संख्याबळ बाजूने असूनही महायुतीकडनं कोणतीही ढिलाई केली जात नाहीये। आता नाशिकचंच उदाहरण पहा। इथे अपक्ष बंडखोर उमेदवाराची मनधरणी करण्यासाठी 2-2 मंत्री गेल्या 4 दिवसांपासून ठाण मांडून बसले। रोज मोठा राजकीय ड्रामा घडलाय। अगदी आजही तोच प्रकार पाहायला मिळाला आणि तोही आपण या कार्यक्रमात बघणार आहोत। पण महायुती प्रयत्न करते हे मात्र नक्की। इथे महायुती समोर उमेदवार टिकत नाहीयेत हे स्पष्ट आहे, पण त्यात दुसरी बाजूही अत्यंत महत्त्वाची आहे, ती म्हणजे पूर्णपणे अपयशी ठरलेली महाविकास आघाडी, त्यातही काँग्रेसची उडालेली धूळधाण। आता मुळात संख्याबळ नसताना निवडणूक लढण्याची घोषणा करणारे कोण? तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ। वाट्याला आलेल्या 8 जागांवरचे सगळे उमेदवार शेवटपर्यंत टिकवू शकले नाहीत ते कोण? तर हर्षवर्धन सपकाळ। जितक्या चपळाईने जागा वाटप केलं तितक्या ताकदीने निवडणूक लढवू शकत नाहीयेत ते कोण? तेही हर्षवर्धन सपकाळ। काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली तर कुठे प्रचारातून दांडी मारायला सुरुवात केली, त्याचं नेतृत्व कोण करतंय? तेही हर्षवर्धन सपकाळ। आणि हे सपकाळजी मात्र काँग्रेसचे उमेदवार मैदानात टिकत नाहीत म्हणून महायुतीला धारेवर धरतायत। त्यामुळे आज महायुतीत काय सुरू आहे आणि महाविकास आघाडीचे काय हाल आहेत हे आपण पाहणार आहोत। पण त्याआधी आजचा दुसरा प्रश्न पाहूयात, जाऊयात पोल सेंटरला। आजचा 0 आवरचा दुसरा प्रश्न आहे, काँग्रेस उमेदवारांची कुठे माघार तर कुठे नॉट रिचेबल? विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची अवस्था कुणामुळे झाली आहे? हर्षवर्धन सपकाळ। कमकुवत संघटना, महायुतीचा घोडेबाजार। आता तुम्ही म्हणाल की ठाकरेंची सेना, पवारांची राष्ट्रवादी, त्यांच्याही उमेदवारांनी माघार घेतली आहे ना, मग प्रश्नामध्ये फक्त काँग्रेसचाच उल्लेख का? तर सांगते। काँग्रेसने एकूण 8 मतदारसंघांमध्ये उमेदवार दिले। त्यापैकी यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, भंडारा, गोंदिया अशा 4 मतदारसंघामध्ये काँग्रेस उमेदवारांनी शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतले। तर सोलापुरामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्जच बाद झाला। निवडणुकीत म्हणजेच उरले फक्त 3 उमेदवार। म्हणजेच लोकसभेला 13 खासदार असलेल्या काँग्रेसला विधान परिषदेत मात्र 8 जागांवरचे उमेदवारही टिकवता आले नाही। असो, आता उरलेल्या 3 जागा कोणत्या होत्या? तर एक धाराशिव, लातूर, बीड, दुसरी अमरावती आणि तिसरी नागपूर। या 3 पैकी 2 जागांवरही गोंधळ सुरू आहे। पहिली नागपूर आणि दुसरी अमरावती। नागपुरामध्ये काँग्रेसचे निष्ठावंत नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे रिंगणात आहेत, पण त्यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसच्या 20 नगरसेवकांनी वेगळं पॅनल स्थापन केलं आणि भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेटही घेतली। म्हणजेच तिथे उमेदवार टिकला पण मतदार पळाले। आता दुसरी जागा अमरावती। इथे तर माजी मंत्री यशोमती ठाकूर विरुद्ध विधान परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख असा एक वेगळाच सामना रंगलाय। त्याचं झालं असं की हर्षजित देशमुख गेल्या 3 दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये आहेत। त्यांना डॉक्टरांनी प्रचार करण्यापासून रोखलंय असा दावा देशमुखांनी केलाय। त्यांना म्हणे धाप लागतेय आणि त्यांची हीच धाप यशोमती ठाकूरांना मात्र काही पटलेली नाहीये। कारण हर्षजित देशमुखांच्या आजाराच्या मागे भाजपचा आर्थिक गणित तर नाहीये ना, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। म्हणजेच काय, तर इथे उमेदवार ना प्रचारात ना मैदानात, पण तरीही निवडणुकीमध्ये अप्रत्यक्षरित्या इथे सुद्धा महायुतीचाच उमेदवार पुढे असणार आहे। आणि आता तिसरी जागा, जिथे तर काँग्रेसचा उमेदवारही नव्हता, ती आहे पुण्याची। काँग्रेसने या जागेवरती दावा करावा अशी मागणी पुणे जिल्हाध्यक्षांनी केलेली होती, मात्र सपकाळांनी ही जागा जाणीवपूर्वक पवारांच्या राष्ट्रवादीला सोडल्याचा आरोप पुणे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद शिंदेंनी केला। त्यांनी तर थेट दिल्लीमध्ये तक्रार केल्याचंही सांगितलं। तर ही एक अशी गत आहे की राज्यातनं सर्वाधिक खासदार असलेल्या आणि देशातल्या सर्वात जुन्या राष्ट्रीय पक्षाची
त्यातच आज दिल्लीमध्ये काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक झाली, जिथे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळही होते. जेव्हा विधान परिषदेतल्या सगळ्या गोंधळावरती त्यांना विचारलं तेव्हा ते काय म्हणाले, तुम्हीच पहा. हे सगळं जे आपण बघतोय ऐकतोय या मागचं जे कारण आहे पैशाचा प्रचंड मोठा वापर, घोडेबाजार चालणं, दबाव आणलं. फ्री अँड फेअर इलेक्शन झाले पाहिजे म्हणून निवडणूक आयोगाने सरकारी काही करत नाही. तर राजकारणामध्ये मतांची भिन्नता असते, वेगवेगळे पक्ष असतात आणि आपण आपापल्या पक्षाचा प्रचार करायचा आणि मतदान घ्यायचं, ही एकंदरीत पद्धत जी आहे ही गुंडाळून ठेवल्या जात आहे. जर भारतीय जनता पक्ष स्वतःला एवढी स्ट्रॉंग म्हणते आहे तर हा उमेदवारांचा खरीद फरोशचा जो धंदा लावलाय हा काय, याचा अर्थच भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची जमीन कुठेतरी ही घसरत चाललेली आहे. त्यामुळे आता किंबहुना आताही सपकाळ महायुतीवरती खापर फोडतायत. अर्थात त्या महायुतीकडे पुरेसं संख्याबळ आहे आणि 17 पैकी 17 जागा जिंकण्याची दाट शक्यता आहे. पण 2 ठिकाणी मात्र महायुतीत इतका ड्रामा आहे की त्यापुढे महाविकास आघाडीचा ढिसाळपणा सुद्धा फिका पडतोय. ही 2 ठिकाणं कोणती, तर पहिलं नाशिक आणि दुसरी जळगाव. दोन्ही जागांचं विश्लेषण करण्याआधी जरा गणित सांगते. 17 जागांपैकी 11 भाजप, 4 शिवसेना आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेस असं महायुतीचं जागा वाटप आहे. त्यात प्रत्येकाचा 2-2 जागाच्या ठिकाणी बिनविरोध निवडणुका होणार आहेत. त्यामुळे तसं पाहिलं तर राष्ट्रवादी निवडणुकीतनं सेफली आधीच बाहेर पडली आहे. शिवसेनेच्याही 2 जागा उरलेल्या आहेत. त्यातही एक जागा म्हणजे नाशिक आणि दुसरी परभणी. आता दोन्ही ठिकाणी शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना होईल असं चित्र होतं. पण असा सामना आता फक्त परभणीतच रंगणार आहे, कारण नाशिकमध्ये ठाकरेंनी उमेदवारच दिलेला नाहीये. पण तरीही नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची दमछाक होतीये, कारण भाजप बंडखोर गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांची उमेदवारी. 4 जूनला विधान परिषदेची उमेदवारी मागे घेण्याचा दिवस होता. त्या दिवशी मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी करूनही गोकुळ गीतेंनी अर्ज मागे घेतला नाही. उलट 5 जूनपर्यंत गोकुळ गीतेनं शिवसेनेचा पर्यायानं आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडेंच्या विरोधातही प्रचार सुरू केला. 5 जून ते आज 11 जून हे 6 दिवस मंत्री उदय सामंत असो की मंत्री गिरीश महाजन दोघांनी किमान 4 वेळा नाशिक दौरे केले. गणेश गीतेंच्या माध्यमातून गोकुळ गीतेंच्या मनधरणीचे प्रयत्नही केले. मनधरणीसाठी गोकुळ गीतेंना मुंबईलाही आणण्यात आलं. पण काहीही झालं तरी माघार नाही अशाच भावनेत गीतेंनी प्रचार सुरू ठेवला. आजही दोन्ही मंत्र्यांनी पुन्हा गोकुळ गीतेंची भेट घेतली. आणखी एक मंत्री सोबतीला होते, म्हणजेच दादा भुसे. उत्तर महाराष्ट्रातील भाजपसह शिवसेनेच्या बड्या नेत्यांनाही सोबत नेलं. इतक्या मंडळींसमोर चर्चेला सुरुवात झाली. नरेंद्र दराडेही तिथेच होते. चर्चा सुरू झाली, पण गोकुळ गीतेंची देहबोली मात्र काहीतरी वेगळंच सांगून जात होती. 1.5-2 तासांच्या चर्चेनंतर गिरीश महाजनांनी माध्यमांना बोलवलं आणि वाद मिटलाय असं जाहीर केलं. पण खरंच असं झालंय का ही शंकाच आहे, कारण गिरीश महाजन यांच्या पत्रकार परिषदेतील गोकुळ गीतेंची देहबोली, संपूर्ण पत्रकार परिषद गोकुळ गीतेंच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत होतं की गोकुळ गीते मनापासून मागे हटले नाहीयेत आणि यावर गोकुळ गीतेंनीच शिक्कामोर्तबही केलं. तुम्हीच पहा. माझ्यावर कशा प्रकारचे अतिरेक झाले, अटॅक झाले तरी मी त्यावेळेस नमलो नाही. आता पण घाबरायचं काही कारण नाही. पण त्या ठिकाणी सगळ्यांचा समन्वय राहिला पाहिजे. पार्टीने भावना त्या ठिकाणी नगरसेवक केलं, वहिनी पण नगरसेवक आहे. तुम्ही आता लोक म्हणतील का अगोदर तुम्हाला कळलं नाही का, पण कार्यकर्त्यांचा रेटा होता आणि या मतदारसंघात प्रचंड अशी नाराजी होती. ती या दोन्ही माणसांना लक्षात आलेली, त्यांना समज दिलेली आहे. आपण पण विचारलं आतमध्ये, पण मी त्यांना ते सांगितलं की आमदार म्हणून त्या ठिकाणी लोकांच्या नजरेत आपण चांगल्या पद्धतीने उतरा. 2-2 आमदार काय आपल्या घरात आहे आणि लोकांचे कामं करा. आम्हाला बाकी काय, आमच्या माध्यमातून आम्हाला लोकांचे कामं करा, तुमच्या माध्यमातून करा, बाकी काही नाही. दराडेंना तुम्ही थेट पाठिंबा देऊन त्यांच्या प्रचारात उतरणार आहात का? गणेश भाऊ आणि बाकी आमच्या वहिनी त्या ठिकाणी आहे ते, आणि बाकीचे प्रश्न तुम्ही प्लीज उदय सामंत विचारा. म्हणजे काही आणि 2 मंत्र्यांमध्ये बसलेले गोकुळ गीते भर पत्रकार परिषदेतनं उठून बाजूच्या खुर्चीवरती बसले असं तुम्हाला हा व्हिडिओ बघून वाटू शकतं, कारण सुरुवातीला ते असंच बाजूला बसले होते. पण थांबा, महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंना थेट पाठिंबा देणार का, यावर हो असं स्पष्ट उत्तर न देता गोकुळ गीते तिथून निघून गेले. त्यानंतर महाजन सामंतांची पत्रकार परिषद सुरू होती. बरं, इतकंच नाही तर गोकुळ गीतेंनी बैठकीतनं बाहेर पडल्यानंतर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटमधनं एक पोस्ट शेअर केली आहे. जब शेर 2 कदम पीछे हटता है तो समझो कुछ बड़ा होने वाला है.
आता या पोस्टचा आणि भर पत्रकार परिषदेतनं उठून जाण्याचा काय अर्थ असू शकतो हे मी सांगण्याची गरज नाहीये, पण तरीही महायुतीनं नाशिकचा वाद शमलाय हे मान्य केल्याचं दिसतंय. आता नाशकामध्ये जरी शमलेलं असलं तरी जळगावात मात्र वाद आहेच, कारण इथे भाजपच्या नंदकिशोर महाजन यांच्या विरोधात ठाकरेंचा उमेदवार आहे, पण तिथेही शिवसेनेच्या रेश्मा काळेंनी बंडखोरी केली आहे. सर गोकुळ गीतेंनी माघार घेतली, पाठिंबा दिला तर आपण मागे हटू अशी भूमिका रेश्मा काळेंची होती. आता आजच्या सगळ्या गोंधळानंतर वाटलं होतं की नाशकासह जळगावातही बंडखोरी संपेल, पण तसं झालं नाही, कारण तिथे रेश्मा काळेंनी स्पष्ट केलंय की त्या निवडणूक लढवणारच आहेत. आता गेल्या 3-4 दिवस झाले आहेत, माझा प्रचारही चालू झाला आहे. मतदारांचं इतकं चांगलं प्रतिसाद भेटत आहेत आणि त्या प्रतिसादात आता समोरून आम्हाला आमंत्रण येत आहेत भेटायला. तर माझे माघारीचं आता मी काही त्या याच्यामध्ये नाही येत आहे की माघारी घेईल. आणि याबरोबरच 0 आवर मध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.